नमस्कार, मी डॉक्टर अनूप डोंगरे. मी कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती आणि कन्सल्टंट फिजिशियन आद्या हेल्थ क्लिनिक यशोदानगर अमरावती. आजचा आपला विषय आहे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्समध्ये एंडोस्कोपीचे महत्त्व. एंडोस्कोपी हे का महत्त्वाचं आहे आणि कधी पुनरावृत्ती करायची याबद्दल आज आपण बोलूया. तर जर तुम्हाला GID असेल, GID म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, ज्यामध्ये तुमच्या पोटाची जी सामग्री आहे ती सतत तुमच्या इसोफेगस किंवा खाद्य नलिकेमध्ये मागे येते. तर तुमच्या डॉक्टरना तुम्हाला ही चाचणी करायची गरज पडू शकते, ज्याला म्हणतात एंडोस्कोपी. तर या चाचणी दरम्यान एक पातळ ट्यूब तुमच्या पोटामध्ये आणि अन्ननलिकेमध्ये जाते, ज्यामध्ये कॅमेरा असतो आणि त्या ट्यूबमधून आपण इसोफेगस आणि पोटातल्या आत पाहण्यासाठी ते आपण वापरतो. यामध्ये बॅरेट इसोफेगस आणि इसोफेजायटिस या मुख्यतः दोन बिमाऱ्यांच्या आपण स्थिती शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जे दीर्घकालीन ऍसिड रिफ्लक्स साठी संबंधित असतात. जर तुम्हाला पहिल्या चाचणीमध्ये बॅरेट इसोफेगस आढळला, तर ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये तुमचा इसोफेगसच्या अस्तरात बदल होतो. या बाबतीत तुम्हाला 2 ते 3 वर्षांनी नियमितपणे एंडोस्कोपी करावी लागते. जेणेकरून कोणतेही बदल झाले का हे आपल्याला तपासता येईल. हे बघणं याच्यासाठी आवश्यक आहे कारण की याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पहिल्या चाचणीमध्ये इसोफेजायटिस म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिका जी आहे, खाण्याची जी नळी आहे, त्यात सूज आढळली असेल, तर तुमचा डॉक्टर तुम्हाला सूज पूर्णपणे बरी झाली की नाही हे पाहण्याकरता आणखी एकदा एंडोस्कोपी करायला लावू शकतो. कधी-कधी इसोफेजायटिस बरी झाल्यानंतरही बॅरेट इसोफेगसमध्ये विकसित होऊ शकते. ही स्थिती इसोफेगसच्या भिंतीतील बदल समाविष्ट करते, ज्यामुळे कॅन्सरचा वाढता धोका असतो आणि यामुळे नियमित तपासणीची आवश्यकता असू शकते. दुसरीकडे तुमच्या पहिल्या एंडोस्कोपीमध्ये बॅरेट इसोफेगस किंवा इसोफेजायटिस आढळले नाही, तर तुम्हाला कदाचित पुन्हा एकदा एंडोस्कोपीची गरज भासणार नाही. जोपर्यंत तुमचे लक्षणे वाईट होत नाही किंवा तुम्हाला नवीन लक्षणे जसे की गिळण्यात अडचण किंवा छातीमध्ये जळण्याची वाढ होत नाही. जर तुम्ही तुमच्या हार्टबर्नचे व्यवस्थापन औषधांनी किंवा जीवनशैलीतील बदलांद्वारे जसे की आरोग्यदायी आहार, वजन कमी करणे आणि ट्रिगर खाद्यपदार्थांपासून दूर राहणे यामुळे जर चांगले केलेले आहे, तर तुमच्या खाद्य नलिकेतील स्थिती वाईट होत असल्याची शक्यता कमी आहे. तुमच्या डॉक्टरांशी संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर आणि लक्षणांवर झालेल्या बदलांवर डॉक्टर तुम्हाला एंडोस्कोपी करायची की नाही करायची किंवा त्यावर काय उपचार करायचं याबद्दल ते सल्ला देऊ शकतात. नियमित तपासणी कोणत्याही संभाव्य समस्यांना लवकर पकडण्यास मदत करू शकते. एंडोस्कोपी दरम्यान तुमचे डॉक्टर तुमच्या खाद्य नलिकेत ऍसिड रिफ्लक्स मुळे झालेल्या सूज व नुकसानाचे संकेत हे हायटल हर्निया यासारख्या समस्यांना देखील परीक्षण कामी येतं. ज्यामध्ये हायटल हर्नियामध्ये पोटाच्या वरच्या भागातील डायफ्रामच्या एका उद्घाटनातून बाहेर येतो. जर त्यांना कोणतीही समस्या सापडली, तर ते आम्ल कमी करण्यासाठी किंवा तुमच्या खाद्य नलिकेला बरे करण्यासाठी उपचार करू शकतो. एंडोस्कोपीमुळे भरपूर गोष्टीच्या आपण शोध लावू शकतो. जसे की कुठल्याही प्रकारची अन्ननलिकेमध्ये किंवा पोटामध्ये गाठ असणे, त्या गाठी जर ती आपल्याला गाठ आढळली, तर तिचा चिमट्याद्वारे त्याचा तुकडा घेऊन तपासणीसाठी पाठवणे. जेणेकरून ते गाठ कॅन्सरची आहे की नाही हे आपल्याला लक्षात येते आणि त्यामुळे पुढचं ट्रीटमेंट आपल्याला ठरतं. तरी तुम्हाला पुन्हा एकदा एंडोस्कोपीची आवश्यकता आहे का, हे तुमच्या पहिल्या चाचणीच्या निकालांवर आणि तुमच्या हार्टबर्नच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. जर तुमची पहिली चाचणी सामान्य असेल आणि तुमचे लक्षणे नियंत्रित असतील, तर तुम्हाला नियमितपणे एंडोस्कोपी करायची गरज नाही पडत. तरी जर तुमची लक्षणे बदलली किंवा तुम्हाला अधिक चाचणीची आवश्यकता आहे, याबद्दल अनिश्चितता असेल, तर तुमच्या डॉक्टरांची चर्चा ही नेहमीच चांगली राहते. अशा प्रकारे एंडोस्कोपी ही प्रत्येक पेशंटमध्ये न करता ज्या पेशंटला लक्षणे आहेत किंवा ज्यांना हार्टबर्नचा त्रास होतोय, या पेशंटमध्ये एंडोस्कोपी करून बघणे आवश्यक राहील. तर अशा पद्धतीने आपण एंडोस्कोपी करायची की नाही करायची याबद्दल आपण आता माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.